हॅलो फ्रेंड, आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी एक कोथिंबीरीची गड्डी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चिरून पण घेतली आहे। पाव किलो हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं आहे। आता त्यात बाकीचे मसाले टाकते। हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे। साधारणतः 5-6 मिरच्या आणि थोडंसं लसूण टाकून ते वाटून घेतलं आहे। तीळ आणि ओवा टाकून घेत आहे। हळद, थोडीशी हळद, थोडं लाल तिखट पण टाकणार आहे यात। आता यात ही बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। व्यवस्थित मिक्स झालंय। आता यात पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करते परत। थोडंच पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। हे फार पाणी लागत नाही। ऑलरेडी कोथिंबीर धुतल्यामुळे त्यात थोडंसं पाण्याचा अंश असतो, त्यामुळे थोडंसंच पाणी लागतं। बघू शकता हे साधारणतः 50 ते 60 ml पाणी टाकून मी मिक्स केलंय। भज्यांच्या पिठाने इतकं घट्ट ते भिजवायचे, फार घट्टही नाही फार पातळही नाही। आपण भजी करायला जसं पीठ भिजवतो तसं पाणी टाकून ते भिजवायचं आहे। आता त्यात मीठ टाकायचं राहिलंय ते आपण टाकून घेऊयात। वडी खुसखुशीत होण्यासाठी छान आपण इथं मीठ टाकतोय। चवीनुसार तुम्ही तुमच्या मीठ टाकून घ्यायचं आहे। मी 1 चमचा मीठ टाकला आहे त्यात। आता याच्यावर थोडंसं वडी खुसखुशीत होण्यासाठी खाण्याचा सोडा पण मी टाकत आहे। अगदी चिमूटभरच टाकायचा आहे, फार टाकायचा नाहीये। आणि त्यावर थोडंसं लिंबू टाकत आहे। यामुळे वडी अगदी खुसखुशीत होते। घट्ट कडक अशी वडी होत नाही, छान कुरकुरीत खुसखुशीत आणि सॉफ्ट वडी होते। म्हणून हे टाकलंय, किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी इनो पण टाकू शकतात, ते पण चालतं। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। बघू शकता हे असं कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यात हे मिश्रण टाकून घेतलंय। आपण डाळीच्या पिठात जे तांदळाचं पीठ ॲड केलं त्यामुळे आणि मीठ आणि सोडा आणि त्यावर लिंबू पिळलोय, ह्या प्रोसिजरमुळे वडी अगदी खुसखुशीत छान हलकी होते, निब्बर अशी होत नाही। आता मी हे कुकरला 2 ते 3 शिट्ट्या ठेवून कुकरमध्ये ठेवून 2 ते 3 शिट्ट्या करून घेत आहे। 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर हे छान असं तयार झालं आहे। आता याच्या वड्या कट करून आणि त्या तळून घेणार आहे। छान पातळ कट करून घेतलंय सगळ्या वड्या। आता ह्या तळून घेत आहे। पातळ कट केल्यामुळे पटकन तळून होतात, या फार वेळ लागत नाही तळायला। छान अशा कुरकुरीत तळून झाल्या आहे। अशी ही भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त
मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.